सभापती महोदय, पुरवणी मागण्यांवर बाब क्रमांक 5-6, बाब क्रमांक 13, मासेमारी संदर्भात बाब क्रमांक मत्स्य संपदा 15, 16, 17, नागपूर मुंबई द्रुतगती मार्ग बाब क्रमांक 17, जलसंपदा अशा विविध बाबींच्या संदर्भात या ठिकाणी काही मुद्दे मांडण्यासाठी सभापती महोदय या ठिकाणी मी उभा आहे। सभापती महोदया, बाब क्रमांक 27 द्वारे नागपूर मुंबई शीघ्र संचार द्रुतगती मार्ग प्रकल्पाचे समभागापोटी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात भाग भांडवली अंशदान देण्यासंदर्भात या ठिकाणी पुरवणी मागण्यांमध्ये त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे। सभापती महोदया, रस्ते क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम होते, कारण महाराष्ट्राचे केंद्रामध्ये या खात्याचे मंत्री सन्माननीय नितीन गडकरी साहेब असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक रस्त्यांचं जाळं महाराष्ट्र राज्य आणि केंद्राच्या मदतीने त्या ठिकाणी उभं राहते। सभापती महोदय, आज मी खास करून कोकणाच्या 2-3 विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी भाई मुद्दा म्हणून मी या ठिकाणी पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी उभा आहे। मी नेहमी त्या ठिकाणी माझ्या भाषणात सातत्याने सांगत आलोय की आज सरकार जे त्या ठिकाणी बसलेलं आहे आणि ज्या सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत आणि त्यांचा जो पक्ष त्या ठिकाणी शिवसेना आहे, त्या शिवसेनेला ताकद उभारणी पाठबळ देण्याचं काम कोकणनं सातत्याने या ठिकाणी केलेलं आहे। परंतु वर्षभराच्या कालावधीमध्ये सभापती महोदया त्या ठिकाणी कोकणच्या साठी कुठलीही तरतूद भरीव या ठिकाणी दिसली नाही। कोकणाचे प्रकल्प अपुरे आहेत, त्याच्यासाठी त्या ठिकाणी तरतूद करण्याची काही प्रकल्पांना मागणी या ठिकाणी करतोय। सभापती महोदय, आज कोकण मुंबई ते गोवा महामार्ग नंतर मोठमोठाले महामार्ग आपल्या राज्यातले सुरू होत आहेत। भाई, आज आपण या ठिकाणी खास करून लक्ष घाला, आपला जो गोवा हायवे कोकणातला जाणारा आज त्या ठिकाणी अर्धवट अवस्थेमध्ये आहे। म्हणजे पात्रादेवी सिंधुदुर्गचा पूर्ण मार्ग भाई पूर्ण झालेला आहे, परंतु रायगड रत्नागिरीचा काटे हे ना, अशा प्रकारचा जो गोवा महामार्ग त्या ठिकाणी अनेक वर्ष प्रलंबित आहे। माझी शिंदे साहेब आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती आहे, काय आज आपण मुख्यमंत्र्यांनंतर वजनदार मंत्री, त्याचबरोबर पोटतिडकीनं एखादा विषय असेल तर त्याला दाद देणारा मंत्री म्हणून शिंदे साहेब आपल्याला मुद्दा म्हणून या ठिकाणी आम्ही बोलत नाही, एक सर्वमान्य भावना सगळ्या प्रतिनिधींची आहे की आपल्याकडे गेलं की तो विषय आपण पक्षाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन मार्गी लावता। आणि कोकणनी तर तुम्हाला भरभरून दिलंय, जे कोकणला विसरलात की कार्यभार आटोपला, तर ती वेळ आणू नका। माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे, गोवा महामार्ग का अडकलाय नाही, राज्य सरकार पीडब्ल्यूडी विभाग 200 कोटीचा फक्त प्रश्न आहे ना भाई, 200 कोटी आपण मला वाटतं या अधिवेशनामध्ये तरतुदीला आपण या पुरवणी मागण्यामध्ये उत्तर देताना आपण घ्या राष्ट्रीय निर्णय ना भाई, कोकणची जनता आपल्याला त्या ठिकाणी दुवा देईल। आणि म्हणून मी आज खास या ठिकाणी मागणी करतोय की मुंबई गोवा महामार्ग जो रखडलाय, आज कोकणात जाताना काय अवस्था होते, जे कोकणामध्ये जातात त्यांना त्याची कल्पना आहे। आणि मग कोकणामध्ये जनतेत चर्चा आहे की अरे बाबा, आम्ही ज्यांना एवढे वर्ष त्या ठिकाणी साथ दिली, त्या सरकारचे त्या पक्षाचे मुख्यमंत्री आज असताना सुद्धा हे काम का गतीला लागत नाही। गडकरी साहेब आणि शासन मिळून शिंदे साहेब या ठिकाणी हा विषय एक टाइम बाउंड पिरियड मध्ये मार्गी लावावा, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी करतोय। दुसरं, या ठिकाणी मी आज कोकणच्या बाबतीतच जास्त वेळ बोलणार आहे।
आपण बघाल की वैधानिक विकास महामंडळाच्या बाबतीत गदारोळ झाला गेले 2-3 दिवस. विदर्भ वैधानिक विकास महामंडळ असेल, त्या ठिकाणी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ असेल, या महामंडळांना मुदतवाढ देण्याच्या संदर्भात या ठिकाणी आग्रही भूमिका देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी घेतली, किंबहुना विदर्भ मराठवाड्यातल्या सगळ्याच पक्षाच्या आमदारांची. कारण जो मागासलेपण, जो बॅकलॉग आहे, तो भरण्यासाठी त्या ठिकाणी ही तरतूद विशेष अशी या महामंडळांच्या माध्यमातून केली जाते. परंतु गेली वर्षभर या ठिकाणी या महामंडळाला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. जरी पैशाची तरतूद करण्याचं आज अर्थमंत्र्यांनी सांगितले, कदाचित ते बजेटमध्ये सुद्धा तशा प्रकारचा निधी देतील, परंतु ते कंपल्शन असणार नाही. कारण जर त्या ठिकाणी आपण निधी दिला आणि निधी जर खर्च झाला नाही, कामं नाही झाली, तर तो निधी वळवला जाण्याची भीती जी आहे ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझी या निमित्तानं मागणी आहे की मराठवाडा विदर्भासारखं या ठिकाणी कोकण जे आहे ते उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळामध्ये त्या ठिकाणी आहे. शिंदे साहेब, आपण त्या ठिकाणी कोकणासाठी एक स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ आपल्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी स्थापन करावं, अशा प्रकारची मागणी मी आजच्या या पुरवणी मागणीच्या निमित्तानं या ठिकाणी सभापती महोदया या ठिकाणी मी करतो. याचं कारण आज कोकणला आपण कुठलाही बजेट घ्या, कोकणच्या तोंडाला नेहमी पानं पुसली जातात. मग मच्छीमारांचा प्रश्न असेल, आमचे रमेश दादा सातत्यानं बोलत असतात, पर्यटनाचा विषय असेल, भाई सातत्यानं त्या ठिकाणी अलिबाग रायगडच्या संदर्भात त्या ठिकाणी वेगवेगळे आम्ही विषय मांडत असतो. पण ज्या पद्धतीने बजेट त्या ठिकाणी आपापल्या विभागाला जातो, तसं कोकणसाठी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बजेट कधी नसतो. म्हणून उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळातून काढून स्वतंत्र कोकण वैधानिक विकास महामंडळाची त्या ठिकाणी स्थापना करावी, तशा प्रकारची प्रक्रिया करावी, अशा प्रकारची विनंती सुद्धा सभापती महोदया या ठिकाणी मी आजच्या या चर्चेच्या निमित्तानं या ठिकाणी मी करतोय. सभापती महोदया, मासेमारीच्या संदर्भात रामदास भाईंनी या ठिकाणी सांगितलं, एनएडी आणि पर्ससीन एक का नाही, पर्ससीन मासेमारीला पण विरोध आहे ना, पर्सेसिंग मग ते एनएडीचं वेगळं आणि पर्ससीन प्रकार वेगवेगळे, ते वेगळे, ते सेमच आहे. सेम सेम. सभापती महोदया, कोकणच्या बाबतीत एक इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन करण्याची आवश्यकता. तरी बोला ना, रेकॉर्डवर घ्या जरा ते फरक. या ठिकाणी रायगडला टुरिझमचा त्या ठिकाणी पर्यटनाचा आराखडा त्या ठिकाणी तयार केला 200-250 कोटीचा. सिंधुदुर्गाचा पण केला. पैसे किती दिले? कागदावर आराखडे होणार असतील आणि कोकण विकासाचं एक गोंडस स्वप्न दाखवणार असाल तर आता कोकण त्या ठिकाणी फसणार नाही. पण मिळणार आहेत कोकणला भरपूर, कळेल ना आम्हाला. तुम्हाला भरपूर दिलं तर तुम्हाला भरपूर देऊ, आणि तोंडाला कोकणच्या पानं पुसलीत तर कोकणवासी त्या ठिकाणी तयार आहे. आणि आपण बोललात भरपूर देऊ, आता बजेट आल्यावर बघू. उपसभापती महोदया बोललेत, त्यामुळे आभार आहे. आम्ही चांगले केलेत, आम्ही अभिनंदन करू, काही अडचण नाही. आणि त्याच्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने अख्खा कोकण विकसित होऊ शकतो. म्हणजे अगदी पालघर जरी जिल्हा घेतला तर पालघरला पर्यटनाचा प्रचंड त्या ठिकाणी बीच असल्यामुळे त्या ठिकाणी स्कोप आहे. आदिवासी पट्ट्यामध्ये आदिवासी टुरिझम करू शकतो. सभापती महोदया, रायगड अलिबाग हा परिसर आहे, त्या ठिकाणी गडकिल्ले आहेत, रायगड आहे, चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी मंदिर आहेत, जागृत देवस्थान आहेत. पुढे रत्नागिरी तर पर्यटन आहे, सिंधुदुर्ग तर पर्यटन जिल्हाच आहे. परंतु कधी या संपूर्ण कोकणासाठी पर्यटन म्हणून विचार केला नाही. कधीतरी न्यारी योजना 1-2 कोटी रुपये, कोणाला 5 लाख देतोय, कोणाला 2 लाख देतोय. याच्याने काय पर्यटनाचा विकास होतो का कोकणचा? एखादा 5-1 हजार कोटीचं जर पॅकेज केलं तर त्या ठिकाणी नियोजित असा त्या ठिकाणी एक इंटिग्रेटेड आराखडा कोकणचा होऊ शकतो. आणि तशा प्रकारचा कोकण विकासाचा पर्यटनाच्या माध्यमातून
एक कृती आराखडा त्या ठिकाणी फोन लावा नाही तर. तयार करावा अशा प्रकारची मागणी सभापती महोदया या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सरकारकडे करत आहे. सभापती महोदया, परिवहनच्या संदर्भात 3-4 बाबींवर बोलत असताना मी परिवहन मंत्र्यांचं अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन की ज्या वेळेला एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा विषय झाला होता आणि त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भात त्या ठिकाणी मी आग्रही भूमिका घेतली होती की आपल्यासाठी एसटी हे कर्मचारी त्या ठिकाणी राबत असताना त्यांचा 3-3 महिने पगार न मिळणं उचित नाही आणि त्या ठिकाणी अनिल परबांनी पुढाकार घेऊन सन्माननीय मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी पगार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यांना 2 महिन्याचा पगार दिला गेला. परंतु या तात्पुरत्या ठिकाणी झाल्यात. परत तो प्रश्न उभा राहिलाय. मला परभणीवरून एका एसटी कंडक्टरचा त्या ठिकाणी फोन आला. त्यांनी सांगितलं पुन्हा आमचा पगाराचा प्रश्न निर्माण झालाय. मी एसटी कंडक्टरचा मुलगा असल्या कारणाने थोडंसं अटॅचमेंट बॉन्डिंग एसटीचा विषय झाला की एका आपलेपणाने त्या ठिकाणी मला सांगत असतात आणि त्यामुळे आज पुन्हा एसटीचा पगाराचा प्रश्न उभा राहिलेला आहे. रावते साहेबांनी परिवहन मंत्री असताना अत्यंत चांगल्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणत एसटीला आकार देण्याचा प्रयत्न केला होता. डेव्हलपमेंट आणून त्या ठिकाणी एसटीचा आर्थिक स्तर कसा उंचावेल याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. परंतु आज जर आपण आज घ्या आजच्या पुरतं भागवा, उद्या घ्या उद्यापुरतं भागवा असं केलं तर सभापती महोदय एसटीला एक दिवस टाळं लावावं लागणार आहे. माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे आपल्या माध्यमातून सरकारला की एसटीच्या संदर्भात दीर्घकालीन योजना या ठिकाणी करावी लागणार आहे. एसटीचे पगार थकणार नाहीत. एसटी त्या ठिकाणी महाराष्ट्राचं वाहतुकीचं सर्वसामान्यांचं मोठं माध्यम आहे. परंतु ज्याकडे जास्त प्रमाणावर लक्ष द्यायला पाहिजे त्या ठिकाणी ते लक्ष दिलं जात नाही. आज तर त्या ठिकाणी परिवहन मंत्री अनिल परब आहेत, मुख्यमंत्र्यांचे भाई जवळचे सहकारी आहेत. अजून काय भाईंना ओव्हरटेक नाही झालेला. आमचे भाई तसे तगडे आहेत आणि त्यामुळे परिवहन मंत्री त्या ठिकाणी त्यांचा जो काही मुख्यमंत्र्यांचा विश्वास आहे तो वापरून, कारण कसं आहे 2 पगार देऊन आपल्याला लक्षात नाही एसटी कर्मचारी ठेवणार. 2 महिन्यापुरतं लक्षात ठेवतील. 3ऱ्या महिन्याचा पुन्हा एसटीचा पगार त्या ठिकाणी थांबला की परत युनियन आणि कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत. तर मला वाटतं भाई की त्या ठिकाणी आपण सरकार म्हणून या एसटीकडे वेगळ्या पद्धतीनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एसटी महामंडळ हे आज तोट्यात का दिवसेंदिवस जातं याचा कधी विचार करणार आहोत की नाही? मग त्या एसटी महामंडळाच्या जागा एवढ्या आहेत, प्रॉपर्टी एवढी आहे, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही एसटी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सशक्त कशी आर्थिकदृष्ट्या होईल, कर्मचाऱ्यांचे पगार कसे वेळेत मिळतील. रावते साहेब असताना एसट्या मला वाटतं नवीन पण आपण घेतल्या होत्या ना रावते साहेब. एसटीची पण क्वालिटी बदलायला पाहिजे ना. काही अंशी बदलली. चांगल्या प्रकारच्या एसटी आल्या पाहिजेत, गाड्या आल्या पाहिजेत. एकीकडे आम्ही त्या ठिकाणी प्रगतीकडे विकासाकडे चाललोय बोलतो आणि तीच आज डबा एसटी जर त्या ठिकाणी खडखडत जाणार असेल, आजही एसटी ड्रायव्हरच्या त्या केबिन मध्ये आजही पत्रे ताड उडत असतात. तो एसटी ड्रायव्हर त्यातच काम करत असतो. तर मला वाटतं एक दीर्घकालीन असा एसटीच्या भविष्याचा वेध घेऊन त्या ठिकाणी आराखडा होण्याची आवश्यकता सभापती महोदय या ठिकाणी आहे. सभापती महोदय, बाब क्रमांक 10 वर बोलत असताना दुग्ध विकास मी मागे या ठिकाणी सांगितलं. खरं म्हणजे कधी कधी असं वाटतं की या सभागृहात बोलल्यावर त्याची नोंद घेतली जाते, त्या संबंधित डिपार्टमेंटकडून त्याच्यावर प्रोसेस होत असते आणि तो विषय हलत असतो. काही अंशी होतं, काही बाबतीत होतं, पण सरसकट होत नाही. जेव्हा एखादा सभासद या ठिकाणी या सभागृहात बोलतो तेव्हा मला वाटतं त्या डिपार्टमेंटने त्या विषयाला अत्यंत सभापती महोदया गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. आज राज्यामध्ये दुग्ध विकास मंत्री आहे का कोण?
हे गांभीर्य सरकारचं. पुरवणी मागण्यांना मान्यता मागायची आणि सभागृहात उपस्थित नाही राहायचं सभापती महोदय. तर दुग्ध विकास ज्या डेअऱ्या आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या डेअऱ्या शासकीय डेअऱ्या बंद आहेत. सरकार म्हणून आम्ही कधी विचार करणार आहोत की नाही, या डेअऱ्याच्या जागा मोठ्या प्रमाणावर आहेत, या डेअऱ्या डेव्हलप केल्या तर त्या त्या तालुक्यात त्या त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायाला चालना मिळू शकते. शेतकऱ्यांना डेअऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचा आर्थिक उत्कर्ष होऊ शकतो. कारण गोकुळ सारखं दुधावर कोल्हापूरचं नाव आज गोकुळ, किती वाजता म्हणजे एक गोकुळ त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो. महानंदामध्ये त्या ठिकाणी आज काय अवस्था आहे, महानंदाचा पण खर्च जास्त झाला आणि त्यांचं इन्कम कमी झाले. दूध त्या ठिकाणी संकलन कमी होतंय. आम्ही विचार का करणार नाही कधी की याचा कधी बाबा बसलात का, कुठे खर्च वाढतोय, दूध वाढवलं कसं पाहिजे. चाललंय ना, चाललंय. मला वाटतं असा बारीक विचार करण्याची आवश्यकता आहे. आज आपण बघाल खोपोलीची त्या ठिकाणी शासकीय डेअरी बंद आहे, हायवेला लागून आहे. महाडची शासकीय डेअरी बंद आहे. अनेक ठिकाणी शासकीय डेअरी आहेत ज्या 10-10, 5-5 एकरामध्ये आहेत. तिथे प्लांट अँड मशिनरी आज त्या ठिकाणी सडलेली आहे. मग तुमच्या जागा आहेत, तुमचं खातं आहे, सरकार आहे, तर त्या ठिकाणी आपण का त्या डेअऱ्या, तुम्ही काय 20-20 वर्ष लक्षात येत नाही. मी काय तुम्हालाच दोष देत नाही, 1 वर्षात सरकार म्हणून मी बोलतोय की या डेअऱ्या जर त्या ठिकाणी शासकीय डेअऱ्या आपल्या जमत नसतील तर खासगी त्याच्यामध्ये पीपी मॉडेल करतो आपण, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, तसं मॉडेल डेव्हलप करा. मग त्या निमित्तानं त्या जागा संरक्षित होतील. त्या जागांवर एकतर अतिक्रमण होणार नाही, कारण आता खाली जागा दिसल्या की अतिक्रमण व्हायला वेळ लागत नाही आणि शासकीय अधिकाऱ्यांच्याच मदतीनं होत असतं. आणि मग जर हे दुधाचे प्रकल्प त्या त्या तालुक्यात त्या त्या जिल्ह्यात जर त्या ठिकाणी उभे राहिले शासनाच्या मदतीनं, बरं त्याला इन्व्हेस्टमेंट पण फार मोठी नाहीये. त्या ठिकाणी प्रायव्हेट लोक इन्व्हेस्टमेंट करतील, बँका त्या ठिकाणी सहकार्य करतील. काही अंशदान या ठिकाणी राज्य शासनाने घेतलं तर केंद्राचा पण बराचसा भाग त्या ठिकाणी सभापती महोदया सबसिडीच्या मार्फत त्या ठिकाणी मिळत असतो, अनुदानितच्या मार्फत मिळत असतो. आणि म्हणून या डेअऱ्या सभापती महोदया त्या ठिकाणी विकसित होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सभापती महोदया, आज शासनाला कोरोनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आर्थिक अडचण आहे, आर्थिक चणचण आहे. खरं म्हणजे थोडा नियोजनाचा अभाव दिसतोय. महाराष्ट्र हे आपलं खूप पोटेन्शियल असणारं राज्य आहे. आपली त्या ठिकाणी पैसे उभारण्याची क्षमता इतर राज्यांच्या तुलनेनं जास्त आहे. आपल्या असणाऱ्या प्रॉपर्टीज, ऍसेट हे इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. पण आपल्या इथे महाराष्ट्रात असं आहे की शासकीय जागा ह्या बळकावण्यासाठीच असतात. केवळ शिंदे साहेब आपल्याकडे नगर विकास खातं आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जागांचा आपण एक सर्वकष आढावा घ्या. माझी विनंती आजच्या या चर्चेच्या निमित्तानं. तुमच्या नगर विकासच्या जागा कुठल्या आहेत? महापालिकेच्या, म्हाडाच्या जागा कुठल्या आहेत? कलेक्टरच्या, रेव्हेन्यूच्या जागा कुठल्या आहेत? या सगळ्या जागा आपण त्या ठिकाणी, पर्यटनच्या जागा कुठल्या आहेत याची एक यादी घ्या, एक सर्वकष बैठक घ्या सगळ्या डिपार्टमेंटचे सचिव किंवा संबंधितांची. मग याच्या मोकळ्या जागा कुठल्या आहेत, इन्क्रोच केलेल्या जागा कुठल्या आहेत याचं एक ऑडिट करा, माहिती घ्या. एवढ्या जागा आहेत, काही 1000 कोटी रुपये भाई मिळतील त्याच्यात. म्हणजे 50,000 कोटी 1,00,000 कोटीच्या आसपास मिळतील, मी असा दावा आहे माझा. काही अतिक्रमित झाल्या असतील त्यांचं पुनर्वसन करा, त्यांना काही तुम्ही इन्सेंटिव्ह द्या, एखादी योजना आणा. कारण काल मी एका चर्चेत बोलत असताना सांगितलं की माझ्याकडे बोरिवलीला खादी ग्रामोद्योगची 25 एकर जागा आहे, 25 एकर, जो काल मी एका वेगळ्या विषयात त्याचा उल्लेख केला. कोण यातला बिल्डर आहे? 25 एकरची किंमत किती होते? त्यांना काल 16 एकर बोललो, मला माहिती मिळाली तुम्ही काल चुकीचं बोललात. 25 एकर आहे, 20,000 कोटी रुपये. भाई का गांभीर्याने आपण घेत नाही? म्हणजे कोणतरी एखादा कब्जेदार येतो, महसूलच्या तुमच्या कलेक्टरला मॅनेज करतो, डिव्हिजनल कमिशनरला मॅनेज करतो, महसूल डिपार्टमेंटला मॅनेज करतो आणि 20-25 हजार कोटीची जागा घशात घालतो.
आणि सांगता आम्ही आर्थिक चणचणीत आहोत. मग समोर दिसते जागा, तुमची जागा. नाही, अर्थमंत्री आपण आहात, तुम्ही या अँगलने विचार करणार आहात की नाही? आम्ही जागा दाखवतोय, बरं आम्ही मागत नाही जागा. ती कोण वापरताय जागा सभापती महोदया? गणेश नायडू नावाचा एक व्यक्ती ती गेली अनेक वर्ष वापरतोय, त्याच्यावर 3-4 कोटी रुपये गरब्यातना कमवतात. किती गरब्यातना? शंभूराजे तुम्हाला मुंबईचा अंदाज नाही आहे. 3-4 कोटी म्हणजे एका गरब्याच्या तिकिटाची किंमत 25,000 पर्यंत, 5-5 हजारापासून निरंजन. म्हणजे एवढं खुलेआम या राज्यामध्ये चालतं का? शंभूराजे आपण सिरियसली घ्या, तुम्हाला मी 25,000 कोटीची मदत करतोय. किती? एका जागेत ना. आणि अशा मुंबईमध्ये खादी ग्रामोद्योगची कोरा केंद्राला दिलेली जागा, बरं किती यंत्रणा फास्ट आहे बघा सरकारपेक्षा. तो गणेश नायडू त्या खादी ग्रामोद्योगचा डायरेक्टर झाला. डायरेक्टर घेतला त्यांनी, डायरेक्टर. नाही तुम्ही ते त्यांना डिटेल द्या अजून त्याची. देतो ना, मी सांगतोय ताई. मला याच्यामध्ये काय आहे याचा, तुम्ही रेव्हेन्यू नाही बोलता ना. या जागा ज्या अतिक्रमित आहेत त्या घ्या ना जागा ताब्यात, आणि त्या जागेवर आपण त्या ठिकाणी प्रकल्प करा मोठे, किंवा विका जागा, शासनाला पैसे मिळतील. तशा प्रकारची विनंती सभापती महोदय शंभूराजेंना माझी त्या ठिकाणी. आणि शंभूराजे तसे बेधडक आहेत, राजे आहेत, बोलतात, पण बोललेलं शंभूराजे अंमलबजावणी अजून झालेली नाही. नरवीर तानाजी मालुसरेंसाठी मी आपला आभार मानेन, मी जाहीरपणे आभार मानले. तुम्ही 5 कोटी दिलेत, प्रस्ताव नाही आला आमचा दोष? प्रस्ताव आणण्याचं काम मागणारच आहे का? जर तुम्ही या ठिकाणी 5 कोटी रुपये देता, मी आभार मानतो तुमचं, जाहीर मानलं, मी प्रेसमध्ये मानलं की असं कधीच झालं नाही की अर्थराज्यमंत्र्यांनी लगेच त्या ठिकाणी जाहीर केलं. कारण नरवीर तानाजी मालुसरे येतात आणि त्यासाठी त्या गावानेही मोठा सन्मान त्या ठिकाणी त्यांचे स्वागताचे फलक लावलेत. प्रस्ताव ताबडतोब आपण त्या ठिकाणी मागवा आणि त्या नरवीर तानाजी मालुसरेंच्या त्या पवित्र अशा जन्मभूमीचं, कर्मभूमीचं त्या ठिकाणी सुशोभीकरण करावं, अशा प्रकारची विनंती सभापती महोदय. सभापती महोदय, एका महत्वाच्या विषयाकडे मी लक्ष वेधतोय, बाब क्रमांक 6-7 वन विभागाच्या संदर्भात. शिंदे साहेब, आज ठाणा आणि मुंबईसाठी डेव्हलपमेंटचा एक मोठा विषय आहे. वन जमिनीवरच लाखोच्या संख्येनं आज त्या ठिकाणी झोपडपट्ट्यामध्ये लोक राहतात. प्रत्येक वेळेला कोर्टाचं नाव दाखवलं जातं, कोर्टाची ऑर्डर आहे, कोर्टामुळे इथे डेव्हलपमेंट करता येत नाही, पाणी मिळणार नाही, शौचालय मिळणार नाही. मला वाटतं मी विधानसभेत 5 वर्ष तेच बोलत होतो, इथे आलो 4 वर्ष तेच बोलतोय. 9-10 वर्ष एक विषय घेऊन आहे, उत्तर एकाच वाक्यात असतं, कोर्टाने सांगितलं, कोर्टाच्या ऑर्डर आहेत, कुठल्याही सुविधा द्यायच्या. मग आपण कोर्टात मूव झालो का? का आपण राज्य शासन त्या ठिकाणी एखादा मोठा कौन्सिल त्या ठिकाणी देऊन या वनजमिनीवर विकास करता येईल अशा प्रकारचं आपण कोर्टांमध्ये इंटरव्हेन्शन करून का न्याय देत नाही? म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, आणि मग ती माणसं आहेत ना, एका बाजूला त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या लोखंडवालाच्या टावर मध्ये मोठी लोक राहणार, आणि समोरच्या त्या ठिकाणी राहणाऱ्या झोपडपट्टी, मग त्या क्रांतीनगर, दामूनगर, भीमनगर, ते अगदी केतकीपाडा आमच्या सबर्बमध्ये आहे, त्यांच्या घरामध्ये अंधार, समोरच्या टावर मध्ये झगमगाट, त्या ठिकाणी समोरच्या टावर मध्ये 40व्या माळ्यावर त्या ठिकाणी पाणी चढणार, आणि दिवसभर काबाड कष्ट करून मोलकरणीचं काम करून कुठल्या तरी वॉचमनची दिवसभर उन्हात ड्युटी करून येणार, त्याच्या घरी लाईट नाही, त्याच्या घरी पाणी नाही, शौचालयासाठी तो नॅशनल पार्कात वनजमिनीवर त्या ठिकाणी जाणार. याचा विचार भाई आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. माझी या चर्चेच्या निमित्ताने विनंती आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मी त्यांना त्या ठिकाणी पर्याय सुचवला होता. कांदिवलीला एका सभेच्या निमित्तानं लोकसभेच्या आले होते त्यावेळेला की वनजमिनीचा जर डेव्हलपमेंटचा अडचणीचा विषय होत असेल तर भाई सुदैवाने नगर विकास खाता आपल्याकडे आहे. वनजमिनीच्या बॉर्डरवर ज्या SRA आहे, साधारण समजा मी माझ्या
कांदिवली, बोरिवली, दहिसर ईस्ट पुरतं फॉरेस्टच्या वरच्या झोपडपट्ट्यांची संख्या सांगितली तर एक 8 ते 10 हजार कुटुंब आहेत. जर यांना तुम्ही त्या SRA मध्ये त्या डेव्हलपरला वाढीव FSI दिलात आणि प्रत्येक बिल्डिंग मध्ये जर 50 सदनिका, 25 सदनिका, 100 सदनिका उपलब्धतेनुसार किंवा तुमच्या FSI नुसार द्या वाढीव FSI. आपण बिल्डरांना त्या ठिकाणी FSI देतो, प्रीमियम त्या ठिकाणी 50-50 सूट देतो ना. हा झोपडपट्टीतला मतदार आहे शिंदे साहेब तुमचा. टावर मधला मतदार नाही आहेत तुम्हाला मतदान करायला. परंतु 30 ते 40 वर्ष तो सांगतोय मला पाणी दे, तो सांगतोय मला लाईट दे, टॉयलेट दे, ते सांगतात आमची उंची वाढवायची आहे किंवा बिल्डिंग उभी करायची आहे. त्यांच्या आयुष्यात काहीच होत नाही. सभापती महोदय, शिंदे साहेब, हा आपण गांभीर्यानं विषय घ्या आणि SRA मध्ये आपण गृहनिर्माण मंत्र्यांबरोबर एक बैठक घ्या. फॉरेस्ट, गृहनिर्माण आणि आपण आता मित्र झालेत. आता राजकारणात कोण कधी मित्र, काल मित्र, आज शत्रू, हे एवढा आदर्शाने घालून दिला आता महाविकास आघाडीने. तर शिंदे साहेबांसारखे सैनिक पण आमचे आज त्या ठिकाणी चालवून घेतात. बरं, तो वेगळा विषय, राजकारणाकडे प्रसाद नको जाऊया आपण. त्याच्यामुळे जर आपण SRA मध्ये त्यांना वाढीव FSI भाई जर दिला तर मला वाटतं 50-50 जर गेले आणि आपली जागा मोकळी होईल. फॉरेस्टच्या वर ज्या झोपड्या वाढतायत ना ते मोकळ्या होतील आणि आपल्याला वनजमिनीची जागा पण त्या ठिकाणी संरक्षित करता. आणि भाई ठाण्याला पण हा विषय, ठाण्याला पण आपल्या येऊरच्या वगैरे पट्ट्यामध्ये टाकताय ना. मग जर त्यांना भाई क्लस्टर मध्ये टाकू शकता तर इथली पण वनजमिनीवरची माणसं आहेत ना, की एकनाथ शिंदे साहेब ठाण्यात आहेत म्हणून ते क्लस्टर मध्ये आणि विरोधी पक्ष नेता इकडे आहे म्हणून ते डस्टर मध्ये. हा, डस्टबिन तिन्ही डिपार्टमेंटच्या नाही. म्हणून आम्ही का जीव ओरतून सांगतो तुम्ही करता म्हणून. आणि त्यामुळे तशा प्रकारची बैठक आपण त्या ठिकाणी घ्यावी अशी माझी नम्र विनंती या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी राहणार आहे. सभापती महोदया, पर्यटनाच्या संदर्भात आमच्या ताई आदित्यताई मगाशी नव्हत्यात म्हणून थोडा रिपीट करतो की आपण कृती आराखडा किती ताई 200 कोटीचा की 250 कोटीचा केलाय पर्यटन आराखडा. तर तो आराखडा इम्प्लिमेंट करा. आता आपल्याकडे गड किल्ले आहेत, आपल्याकडे बीच आहेत, आपल्याकडे पर्यटनासाठी रायगडला पण अत्यंत मंदिर आहेत चांगली. तर त्याच्यामध्ये तो आराखडा त्या ठिकाणी अंमलबजावणी करत पैशाची त्या ठिकाणी उपलब्धता त्या ठिकाणी करावी अशाही प्रकारची दिला. तो इंडिव्हिज्युअल ताई देत आहे. माझा इंटिग्रेटेड जो विकास आराखडा आहे आपण करताय, त्या शहरांना त्या पर्यटनाच्या माध्यमातून निधी देत आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण ॲज अ होल रायगड म्हणून मंदिरं कनेक्ट करणं, बीचेस कनेक्ट करणं, त्या ठिकाणी गड किल्ले, अशा प्रकारचा टुरिझमच्या अँगलनं तो विचार करावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी माझी आहे. सभापती महोदया, मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोस्टल रोडला जे टनेल काढलंय त्या टनेलमध्ये मी अर्थमंत्री महोदय तुमचे पैसे वाचवायचे तर तुम्ही नको तिकडे पैसे खर्च करा. नगरविकास मंत्री इथे आहेत ना, अर्थ राज्यमंत्री आहेत. मग त्या ठिकाणी 9,000 कोटीच्या आसपास खर्च होईल असं टनेल 17,000 कोटीवर त्या ठिकाणी 17,000 इस्टिमेट कॉस्ट. कोस्टल रोडचं टनेल भाई 9,000 कॉस्ट आहे त्याची, 17,000 कोटीचं टेंडर. म्हणजे किती टनेल आपलं कोस्टल रोडचं टनेल. एसटीपीचा पण त्या ठिकाणी 7% अभाव निविदा. म्हणजे आपण कशासाठी, म्हणजे मूळ खर्चापेक्षा वाढवलेला खर्च जास्त. आपण 22% समजू शकतो. एवढं त्या ठिकाणी वाढ मला वाटतं ही या ठिकाणी आपल्या जनतेच्या पैशाची लूट त्या ठिकाणी असा माझा स्पष्ट आरोप सभापती महोदया या ठिकाणी आहे. सभापती महोदया, जलसंपदा विभाग एक अत्यंत महत्वाचा असा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. बाब क्रमांक 33च्या अनुषंगानं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असताना भाई महाड असेल, माणगाव आणि पोलादपूरचे असे 4
धरणांना त्या ठिकाणी 117 कोटीची अर्थमंत्री महोदय त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता मिळाली, तरतुदी झालेली आहे. परंतु ते काम त्या स्तरावरच प्रलंबित आहे. आपण शंभूराजे आपण त्या ठिकाणी धक्का मारा आणि हे जे काही 117 कोटी रुपये त्या ठिकाणी उपलब्ध करत ती चारही कामं आदितीताईंना ती धरणं माहीत आहेत, कोथिरे वगैरे, तर त्यांच्यासाठी ती लवकरात लवकर अर्धवट कामं पूर्ण व्हावी अशा प्रकारची महाड, कोथिरे वगैरे, पोलादपूरचं कोतवालचं धरण आपल्याकडे माहिती डिपार्टमेंटकडे आहे साहेब सगळे. तर त्या पद्धतीनं सभापती महोदया या ठिकाणी आपण लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. सामाजिक न्याय बाब क्रमांक 49 परत कमीत कमी 25व्या वेळी बोलत असेल. किती शंभूराजेजी? 25व्या वेळी भाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, म्हणजे माझं हसं कधी कधी होतं ताई की किती वेळा बोलणार, काय बोलणार, पण बोलत राहायचं. बोरिवलीला कांदिवली पूर्व, भीमनगर, दामोनगर या ठिकाणी नालंदा बुद्धविहाराची स्वतःची जागा आहे. म्हणजे आश्चर्य मला सरकारचं आणि डिपार्टमेंटचं वाटतं की ती नालंदा बुद्धविहाराच्या ताब्यात, कब्जात आहे. तिथे नालंदा बुद्धविहार उभा आहे, समिती आहे आणि ते शासनाला जागा देत आहेत. मग त्या जागेचीच किंमत भाई 100 कोटी रुपये होईल आणि आपण आंबेडकर भवन कितीचं उभारणार? 15 कोटीचं. म्हणजे एवढं पण अर्थ मंत्री महोदय, तुम्हाला जर त्या ठिकाणी फायनान्स समजत नसेल सरकारला, तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही. म्हणजे 100 कोटीची जागा तुम्हाला देत आहेत, समोरून शासनाला देत आहेत आणि इथे आम्हाला एक 15 कोटीचं, जसं प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवलीला आहे तसं मालाड, गोरेगाव ते कांदिवलीपर्यंत अशा प्रकारचं भवन नाही. तर माझी आपल्याला विनंती आहे अर्थमंत्री महोदय, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साहेबांनी या संदर्भात मान्यता दिली. जागा ॲक्विजिशनची जी प्रोसिजर असते ती त्या ठिकाणी पूर्ण करण्याची प्रक्रिया या अंतिम टप्प्यात आहे. माननीय अर्थमंत्री महोदयांना या ठिकाणी माझी विनंती राहणार आहे की आपण त्याच्यासाठी पैशाचं त्या ठिकाणी तरतूद करावी अशी नम्र विनंती सभापती महोदय या ठिकाणी राहणार आहे. आणि त्यामुळे काही ठराविक खात्यांनाच या ठिकाणी निधी देण्याचं काम सभापती महोदय या ठिकाणी झालेले आहे. बरीचशी खाती या ठिकाणी राहिलेली आहेत, परंतु कदाचित बजेटमध्ये त्यांचा समावेश असू शकतो. शिंदेसाहेब, एक विषय आपल्या कानावर मी घालतो, जो केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेबांना त्या ठिकाणी मी भेटलो आणि तुमच्या गावाकडून म्हणजे आपल्या महाबळेश्वरवरना दापोलीला एक रोड करावा भाई, तुमच्याही इंटरेस्टचा विषय आहे. कारण साहेबांचं गाव पण तिथे दरे, तर तिथून शिंदेसाहेब तुमच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून महाबळेश्वर ते दापोली, गडकरी साहेब बोलले मी मंजुरी देतो, महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव येऊ द्या, त्यासाठी लागणारे सगळे पैसे ते देते. आणि जर दापोली तो महाबळेश्वर अशा प्रकारचा रोड झाला तर टुरिझमच्या महाबळेश्वरला टुरिस्ट येतात ते आदितीताई दापोलीला येतील बीचला, आणि बीचला टुरिस्ट येतात ते महाबळेश्वरला येतील आणि कोकणच्या एकंदर आर्थिक व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी भर पडेल. कारण माझं गाव पोलादपूरला आहे. पोलादपूरवरना घ्या, खेडवरना घ्या, पोलादपूरवरना बाई, हा नाही म्हणजे खेड घेतलात तरी चालेल. माझं पोलादपूर काय नाही खेड काय, एकंदर कोकण, शिंदे साहेब सातारा आणि कोकण जोडलं जाईल. पश्चिम महाराष्ट्र आणि आपल्याच 4-5 जिल्ह्याचा विकास करण्यापलीकडं तर आता कोकणाकडे पण लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि त्यामुळे मला वाटतं तो महाबळेश्वर ते दापोली हा त्या ठिकाणी रोडच्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं प्रस्ताव बनवून केंद्रीय त्या ठिकाणचे मंत्री, आपले रस्ते मंत्री गडकरी साहेबांकडे पाठवावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. सभापती महोदय, शेवटचा मुद्दा या ठिकाणी मी मांडतो. सहकारावर आहे का काय? एक फक्त सूचना करतो, असणार ना मी आणू का कसं सांगतो मी बघतो. सभापती महोदय, या ठिकाणी मुंबईकरांचा म्हटल्यावर सगळी घेणार ना.
या ठिकाणी एक महत्वाचा विषय आहे की आज एकच दिवस आहे ना चर्चा. आपल्याला इथून मुंबईची जी सहकारी संस्थांची जी रजिस्टरची कार्यालय आहेत ते त्या ठिकाणी भाई बोरवलीला आपल्याकडे आलेले आहेत, परंतु आता कुर्ल्याच्या लोकांना असेल तर कोकण भवनला जायला लागतं. त्याच्यामुळे वार्ड ऑफिसेस जे कोऑपरेटिव्हची आहेत पुरवणी मागण्यात सहकार नाहीये का? ती त्या वार्डामध्ये त्या ठिकाणी जर आलीत, आता दहिसरच्या लोकांना आम्ही मागणी करून बोरवलीत आणलं काही प्रॉब्लेम नाही, परंतु मुलुंडचा असेल तर त्याला मल्होत्रा उचलायला लागतं भेटीला, नाहीतर कोकण भवनला जायला लागतं. तर तशा प्रकारच्या जागा उपलब्ध करून जर दिल्यात सहकारची एक पण तर मला वाटतं त्याचा उपयोग होईल. आज या ठिकाणी या पुरवणी मागण्यांवर मला बोलण्याची, मुद्दे मांडण्याची संधी सभापती महोदया या ठिकाणी दिलीत, त्याबद्दल आभार व्यक्त करत मी माझं म्हणणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.